हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज जो आपल्याला स्टार्ट करायचा आहे पॉइंट थेरम तो आहे इनव्हर्स वरती डिपेंड. ओके, आणि इनव्हर्स वर असताना सुरुवातीला आपल्याला फंक्शन बद्दल काही माहिती असणं आवश्यक असते, कारण यामध्ये जो वर्ड आलेला आहे दॅट इज वन वन अँड ऑन टू फंक्शन. ओके, काय आलेला आहे? वन वन आणि ऑन टू फंक्शन. तर आपल्याला वन वन म्हणजे काय आणि वन वन ऑन टू फंक्शन म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. ओके, या थेरम मध्ये काय दिसतंय? थेरम सपोज y इज इक्वल टू f ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x ऑन एन इंटरवल I stands for integer, and y is 1 1 onto function and dy by dx is not equals to 0 on this interval. Also, if f inverse of y is differentiable on f of I, then d dy of f inverse of y is equals to 1 upon f dash of x, or dx by dy is equals to 1 upon dy by dx, where dy by dx not equals to 0. लास्ट पिरियड मध्ये म्हटलेलं होतं, एक थेरम आपण याच्या आधी जो शिकलेलो आहे त्या थेरम मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे स्टेटमेंट असतात सुरुवातीचे ते सारखे असतात. बरोबर आहे? तर यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की y इज इक्वल टू f ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन. आता हे जर डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर त्याचा इनव्हर्स सुद्धा हा डिफरन्शिएबल फंक्शन असेल. ओके, आणि म्हणून मी इथे प्रूफ करत असताना काय लिहितो आहे सुरुवातीला की गिव्हन y इज इक्वल टू f ऑफ x, y is equals to f of x is a differentiable function आणि f inverse of y is also a differentiable function असं जर त्यांनी म्हटलेलं आहे तर आपण इथे काय म्हणतो आहे? y is equals to f of x and x is equals to, आता हा x is equals to काय होईल? तर हा f जर इकडे आणला तर f inverse of y होईल. बरोबर आहे? आणि हे काय आहे? तर आर डिफरन्शिएबल फंक्शन्स असं आपण म्हणतो आहे. डिफरन्शिएबल फंक्शन्स. क्लियर? परत लक्षात घ्या, हे आपण कुठून लिहिलेलं आहे तर ऑलरेडी तुम्हाला यामध्येच ते दिसते आहे. y is equal to f of x is a differentiable function. Also if, परत त्यामध्ये म्हटलेलं आहे की f inverse of y is also a differentiable function on f of I. I is interval, म्हणजेच इंटरवल जो दिलेला आहे तो I आहे. ओके, मग f of I then d dy of f inverse of y is equals to 1 upon f dash of x असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, किंवा dx by dy is equals to 1 upon dy by dx. ओके, आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला लास्ट थेरम मध्ये एक स्टेटमेंट दिसलेलं असेल, लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट. त्यामध्ये काय आहे? एक स्मॉल इन्क्रीमेंट आपण घेतो आहे इन द व्हॅल्यू ऑफ x, आणि ते काय असेल तर दॅट इज डेल्टा x. मग x मध्ये असणारं इन्क्रीमेंट जर डेल्टा x असेल तर y मध्ये करस्पॉन्डिंग, त्याच्याशी करस्पॉन्डिंग असणारा y जो आहे त्या y मध्ये असणारं इन्क्रीमेंट काय असणार? डेल्टा y. बरोबर आहे? आणि तेच आपल्याला स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर काय म्हणू? लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट कोणामध्ये? इन द व्हॅल्यू ऑफ x, इन द व्हॅल्यू ऑफ x. There will be a small increment in the value of x. Value of x मध्ये म्हणतो आहे आणि से डेल्टा x. काय केलेलं आहे तर या x मध्ये असणारं जे स्मॉल इन्क्रीमेंट आहे त्यात स्मॉल चेंज जो आहे तो आपण डेल्टा x घेतलेला आहे. then corresponding काय? Corresponding there will be the increment in the value of y as a delta y. Then the correspondingly there will be
परत लक्ष द्या काय म्हटलेलं आहे x मध्ये असणारे इन्क्रिमेंट डेल्टा x आहे तर डेल्टा y इज द करस्पॉन्डिंग इन्क्रिमेंट्स इन y असेल तर आपण असं करतो आहे हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट सोपी पद्धतीने लिहितो आहे let there be a small increment in the value of x say delta x then delta y is the corresponding increments the delta y is the corresponding increment in y ओके अगदी सिंपल स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे याला मार्क्स कटणार नाही कारण मीनिंग शेवटी सारखंच होते आहे रीडर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर थोडासा चेंज असेल परंतु मीनिंग सारखं यायला पाहिजे कुठेही अर्थ बदलायला नको काय म्हटलेलं आहे देयर बी अ स्मॉल इन्क्रिमेंट इन द व्हॅल्यू ऑफ x say delta x then delta y is the corresponding increment in y okay as delta x and delta y जर डेल्टा x आणि डेल्टा y are the increments म्हणजे चेंज झालेला आहे चेंज झालेला असेल तर याचा अर्थ त्याच्यामध्ये काही ना काही व्हॅल्यू आहे म्हणजेच त्या नॉन झिरो आहेत आणि म्हणून इथे आपण म्हणतो आहे डेल्टा x इज नॉट इक्वल्स टू 0 and डेल्टा y इज ऑल्सो नॉट इक्वल्स टू 0 परत लक्षात घ्या इथे काय म्हटलेलं आहे जर डेल्टा x आणि डेल्टा y हे इन्क्रिमेंट्स आहे तर ते नॉन झिरो असायला पाहिजे काय असायला पाहिजे नॉन झिरो असायला पाहिजे नाउ वी हॅव आता तुम्हाला इथे काय दिसत आहे बघा मी ऑलरेडी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहे सर्व काही तिथेच असते जसं आता मला जर हा प्रूफ करायचा असेल तर मी याला ट्रान्सफर करतो म्हणजेच काय झालं dx बाय dy इनटू काय झालेलं आहे dy बाय dx इज इक्वल्स टू 1 झालेला आहे असं करू शकतो आपण आणि म्हणून मी इथे काय केलेलं आहे हा जो d आहे या d ला मी डेल्टा कन्सिडर करतो आहे कारण जोपर्यंत आपण लिमिट घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ते डिवाय करता येणार नाही किंवा dx करता येणार नाही आणि म्हणून मी इथे काय केलं की as delta x and delta y are the increments then delta x is not equals to 0 delta y is not equals to 0 आणि आता आपण त्या स्टेटमेंट वरती जातो we have delta x upon delta y into delta y upon delta x is equals to 1 चालेल आता यामध्ये dx by dy लेफ्ट हँड साइडला पाहिजे आहे म्हणून आपण या डेल्टा x अपॉन डेल्टा y ला लेफ्ट हँड साइडला ठेवलं आणि याला जर तिकडे ट्रान्सफर करतो तर तो डिव्हायडेशन मध्ये होणार डेल्टा y अपॉन काय झालेला आहे डेल्टा x वेअर डेल्टा y अपॉन डेल्टा x इज नॉट इक्वल्स टू 0 तर डेल्टा x अपॉन डेल्टा y इज इक्वल्स टू 1 अपॉन डेल्टा y अपॉन डेल्टा x आणि इथे कंडिशन टाकणं गरजेचं आहे नाहीतर तुमचे मार्क्स जातात ही गोष्ट लक्षात घ्या यामध्ये ज्यावेळेस आपण डिनॉमिनेटर मध्ये त्याला लिहितो तर डिनॉमिनेटर हा नेहमी नॉन झिरो असायला पाहिजे आणि जर का नॉन झिरो नसेल तर नो चान्स कारण फ्रॅक्शन मध्ये जर डिनॉमिनेटर हा 0 असेल तर तो फ्रॅक्शन काय असतो मीनिंगलेस असतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून मी या पद्धतीने लिहिलेलं आहे आता यामध्ये लिमिट घ्यायचं आहे लिमिट काय घ्याल बाय टेकिंग लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 बाय टेकिंग लिमिट delta x tends to 0 on both the sides we get काय केलेलं आहे मी दोन्ही साइडला लिमिट घेतो आहे डेल्टा x tends to 0 and so limit delta x tends to 0 delta x upon delta y is equals to limit delta x tends to 0 1 upon delta y upon delta x ओके आता इथे वारंवार हे लिहिण्याची गरज नाही कारण एक वेळेस आपण लिहिलेलं आहे तर याला मी इक्वेशन नंबर काय देतो आहे फर्स्ट चालेल याला इक्वेशन नंबर काय देतो आहे फर्स्ट काय केलेलं आहे लक्षात आलं या दोन्ही साइडचं आपण लिमिट घेतलेलं
आहे. आता यामध्ये काय होतं, तुम्हाला काय दिलेलं आहे की y is equals to f of x is a differentiable function of x. असं जर दिलेलं असेल तर याचा अर्थ काय, असं जर दिलेलं आहे तर याचा अर्थ काय की लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x मीन्स dy बाय dx होतो, हे त्याचा अर्थ झालेला आहे. बरोबर आहे. अँड द व्हॅल्यूज ऑफ dy बाय dx नॉट इक्वल्स टू 0 असतो. म्हणजेच यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल, आता ह्या वाक्याचा यूज करतोय. सिन्स y is equals to f of x is a differentiable function of x. हा जो y is equals to f of x आहे, हा डिफरन्सिबल फंक्शन आहे ऑफ x. बरोबर आहे. आणि असं जर असेल तर याचा अर्थ काय, वी हॅव, तुम्हाला काय लक्षात घ्या काय होणार आहे याचा अर्थ. तर लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0, कारण f of y is equals to f of x is a differentiable, म्हणजे dy by dx एक्झिस्ट होतो, म्हणजेच हे घेतो आहे. तर लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y upon डेल्टा x is equals to dy by dx, where dy by dx not equals to 0, असं तुम्हाला दिलेलं आहे. तर म्हणा किंवा अँड म्हणतो आहे, चालेल अँड. परत लक्षात घ्या इथे काय म्हटलेलं आहे की लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0, या स्टेटमेंट वरून आपण लिहिलेलं आहे. लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x is equals to dy by dx and the values of dy by dx not equals to 0. आणि याला मी इक्वेशन नंबर काय म्हणतोय, सेकंड. चालेल, याला इक्वेशन नंबर सेकंड दिलेलं आहे. and now from first and second काय होईल, now from first and second we get. पहिल्या आणि दुसऱ्यावरून पहा काय होतं. पहिल्यामध्ये आपण या पद्धतीने लिहिलेलं आहे, बरोबर, आणि दुसऱ्यामध्ये त्याचा आन्सर त्या पद्धतीने लिहिलाय. तर याचा अर्थ काय झालेला असेल तर लक्षात घ्या, इथे आपण सुरुवातीला चेंज घेतलेला आहे. डेल्टा x नॉट इक्वल्स टू 0, डेल्टा y नॉट इक्वल्स टू 0, म्हणजे याचा अर्थ इथे जर डेल्टा x अपॉन डेल्टा y आहे तर मी इथे डेल्टा y लिहू शकतो. आणि म्हणून लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा y इज इक्वल्स टू, इथे काय होणार तर लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x म्हणजे dy बाय dx जर आहे तर याचा अर्थ 1 अपॉन dy बाय dx झालेला आहे. अँड दिस इज इक्वेशन नंबर 3. ओके, आता यामध्ये तुम्ही काय काय केलेलं आहे ते लक्षात घ्या. लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा y इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx, म्हणजे राइट हँड साइड आता एक्झिस्ट झालेली आहे. आता राइट हँड साइड जर एक्झिस्ट झाली असेल आणि हे जर आयडेंटिटी इक्वेशन म्हणून आपण इथे कन्सिडर केलेलं असेल तर याचा अर्थ असा झालाय, इफ राइट हँड साइड एक्झिस्ट देन लेफ्ट हँड साइड आल्सो एक्झिस्ट. लेफ्ट हँड साइड सुद्धा काय व्हायला पाहिजे, एक्झिस्ट व्हायला पाहिजे, असं आपण इथे म्हणतो आहे. तर इथे म्हणता येईल ऍज dy बाय dx नॉट इक्वल्स टू 0. मी का बरं असं लिहिलेलं आहे, कारण हा डिनॉमिनेटर मध्ये आहे आणि तो जर नॉट इक्वल्स टू 0 असेल तर याचा अर्थ 1 अपॉन dy बाय dx इज एक्झिस्ट अँड फायनाइट. तर आपण असं म्हणू शकतो, जर हा नॉन झिरो असेल तरच हे एक्झिस्ट होईल आणि फायनाइट राहील. म्हणजे असं जर आहे तर याचा अर्थ लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा y इज इक्वल्स टू dx अपॉन dy इज एक्झिस्ट अँड फायनाइट. बरोबर आहे. हा सुद्धा काय होईल, एक्झिस्ट होईल आणि फायनाइट राहील असं आपण म्हणतो आहे.
तर लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल्स टू dx बाय dy इज एक्झिस्ट अँड फायनाइट. इथपर्यंत आलं लक्षात. अँड हेन्स आता इथे आपण थर्ड वरून काय म्हणू शकतो, हेन्स फ्रॉम थर्ड वरून आपण काय म्हणू, तर लक्षात घ्या dx बाय dy is equals to 1 upon dy by dx where dy by dx not equals to 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हे आन्सर काढायचं आहे. हा थेरम लक्षात ठेवायचा आहे. लक्षात आलेला आहे. काय काय केलं व्यवस्थित पहा. पहिले हे जे स्टेटमेंट दिलेले आहे हे ऍज इट इज लिहिलेले आहे. y is equals to f of x and x is equals to f inverse of y are differentiable functions. ओके, त्यानंतर या x मध्ये असणारं इन्क्रिमेंट जर मी डेल्टा x घेत असेल तर करस्पॉन्डिंग इन्क्रिमेंट y मधलं काय असेल, डेल्टा y असेल. मग डेल्टा x आणि डेल्टा y आर द इन्क्रिमेंट्स. डेल्टा x आणि डेल्टा y काय आहे, इन्क्रिमेंट. म्हणजे याचा अर्थ द व्हॅल्यूज ऑफ डेल्टा x not equals to 0 at the same time the value of delta y is also not equals to 0. We have आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं काय घेतलं आहे, मल्टिप्लिकेशन. म्हणजे डेल्टा x अपॉन डेल्टा y इंटू डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू 1. बरोबर. याला मी इकडे ट्रान्सफर जर केलं तर डेल्टा x अपॉन डेल्टा y इज इक्वल्स टू 1 अपॉन डेल्टा y अपॉन डेल्टा x, where delta y upon delta x not equals to 0. By taking लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 याचा विचार करतोय. ओके, ऑन बोथ द साइड्स वी गेट, दोन्ही साइडला लिमिट घेतो आहे. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स अँड दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. आता एवढं झाल्यानंतर या स्टेटमेंटचा आपण यूज करतोय. y is equals to f of x is a differentiable function of x. मग याचा अर्थ काय, तर लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू dy by dx and the values of dy by dx not equals to 0. From first and second, हा फर्स्ट आणि सेकंड वरून जर आपण पाहिलं तर मी इथे काय करेन, डेल्टा x ला रिप्लेस करेन डेल्टा y ने. आणि म्हणून limit delta y tends to 0 delta x upon delta y is equals to 1 upon dy by dx and this is equation number 3. As dy by dx not equals to 0 then 1 upon dy by dx is exist and finite and therefore limit delta y tends to 0 delta x upon delta y is equals to dx upon dy is exist and finite. Hence from third, या थर्ड वरून तुम्हाला काय दिसतं, dx by dy is equals to 1 upon dy by dx, where dy by dx not equals to 0 and this is the answer, this is the proof. हे झालेलं आहे प्रूफ. आता यामध्ये असं जर असेल तर त्याच्यावरती सुद्धा एक थेरम तयार होतो आहे. यामध्ये आपण या पद्धतीने जातो आहे. आता या पद्धतीने कंपोजिट फंक्शन जर दिलेलं असेल तर काय करतोय आता लक्षात घ्या. we know that f inverse of f of x, f inverse of f of x is equals to काय असतो x, f inverse of f of x is equals to x. तर हे कोणतं फंक्शन झालेलं आहे, आयडेंटिटी फंक्शन. हे कोणतं फंक्शन झालेलं आहे, आयडेंटिटी फंक्शन. f इनव्हर्स ऑफ f of x म्हणजेच x, दिस इज आयडेंटिटी फंक्शन. नाउ टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ द साइड्स, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ द साइड्स, बोथ द साइड्स. जर आपण दोन्ही साइडचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल, पहिले याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह घेतो आहे म्हणजे f इनव्हर्स ऑफ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x, बरोबर आहे. f इनव्हर्स याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. नंतर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डॅश ऑफ x आणि याचा डेरिव्हेटिव्ह पहिले असं करतो आहे, चालेल, d dx ऑफ f इनव्हर्स ऑफ f ऑफ x इज इक्वल्स टू d dx ऑफ x. मग यानुसार डेरिव्हेटिव्ह काय झाला, f इनव्हर्स ऑफ
याचा डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला घेतलेला आहे, नंतर याचा डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणजे f डॅश ऑफ x इज इक्वल्स टू dx बाय dx दॅट इज 1. बरोबर आहे. अँड देअरफॉर f इनव्हर्स डॅश f ऑफ x इज इक्वल्स टू 1 अपॉन f डॅश ऑफ x. तर या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे f इनव्हर्स ऑफ f ऑफ x इज इक्वल्स टू 1 अपॉन f डॅश ऑफ x. आता याला स्टेटमेंट नंबर मी फर्स्ट देऊन सोडून देतो आहे. मग या स्टेटमेंट वरती येतो आहे y इज अ डिफरन्सिबल. तर इथे आपल्याला काय म्हणते, if y is a differentiable y is equals to f of x म्हणतोय. y is equals to f of x is a differentiable function of x. जर y हा डिफरन्सिबल फंक्शन ऑफ x आहे तर याचा अर्थ therefore x is equals to f inverse of y is exist and differentiable and is a differentiable. बरोबर आहे. तर काय म्हटलेलं आहे आपण यामध्ये, y is equals to f of x is a differentiable function of x, then x is equals to f inverse of y exists and is differentiable असं आपल्याला म्हणता येईल. आणि असं जर असेल तर इथे आपण काय लिहू शकतो, f इनव्हर्स ऑफ f of x is equals to आता मला तुम्ही सांगा f of x म्हणजेच कोण आहे, y. आणि म्हणून f इनव्हर्स ऑफ y झालेला आहे. f इनव्हर्स ऑफ काय झालेला आहे, y. म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय होणार, दॅट इज dy बाय dx होईल. सॉरी, याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू y ने, सो dx बाय dy होईल. काय होईल, dx बाय dy. आणि त्यासोबत तुम्हाला दिलेला आहे की f डॅश ऑफ x म्हणजेच काय असेल तर dy बाय dx असेल. आता हे जे इक्वेशन फर्स्ट आहे यानुसार तुम्हाला काय काय दिसतो आहे, f डॅश ऑफ f इनव्हर्स ऑफ डॅश ऑफ f ऑफ x means dx by dy. नाउ फ्रॉम फर्स्ट पहिल्यावरून तुम्हाला काय भेटेल, नाउ फ्रॉम फर्स्ट आणि हे जे आपण इथे काढलेलं आहे त्यावरून काय भेटेल तर दॅट इज dx by dy is equals to 1 upon dy by dx, 1 upon dy by dx, where dy by dx not equals to 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह. तर ही झाली अल्टरनेटिव्ह मेथड. परत लक्ष द्या काय केलेलं आहे. f इनव्हर्स ऑफ f of x म्हणजे x असतो, दिस इज आयडेंटिटी फंक्शन. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ द साइड्स, दोन्ही साइडचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. d dx ऑफ f इनव्हर्स ऑफ f of x म्हणजे dx by dx दॅट इज इक्वल्स टू 1. मग f इनव्हर्स ऑफ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x f डॅश ऑफ x इज इक्वल्स टू 1. याला मी तिकडे ट्रान्सफर केलं तर f इनव्हर्स चा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह f of x अपॉन 1 अपॉन f डॅश ऑफ x. आता यामध्ये जर y is equals to f of x is a differentiable function of x आहे, then x is equals to f inverse of y exists and is differentiable. तो एक्झिस्ट होतो आणि डिफरन्सिबल होतो. मग यावरून तुम्हाला काय लिहिता येईल तर f इनव्हर्स ऑफ f of x is equals to f इनव्हर्स ऑफ, इथे काय झालंय f of x म्हणजे y आणि याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू y ने म्हणजे dx by dy आणि f डॅश ऑफ x म्हणजे dy by dx. And now from first पहिल्यावरून काय झालं आहे dx by dy is equals to 1 upon dy by dx, where dy by dx not equals to 0. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्हाला, हा थेरम लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्हाला या मेथडनी ही टर्म या मेथडनी जर प्रूव्ह करायचं असेल तर ही अल्टरनेटिव्ह मेथड झालेली आहे. अदरवाइज जो थेरम आपण सुरुवातीला लिहिलेला आहे, सुरुवातीला शिकवला आज, तो त्याच पद्धतीने जर तुम्ही लिहित असाल तर मार्क्स कटत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही अल्टरनेटिव्ह मेथड आहे. ओके.